नमस्कार. तर आज बाजारातून आणलेले आहेत पापलेट आणि बोंबील. आज बनवूया पापलेटचा रस्सा आणि बोंबील फ्राय. कारण की आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हणजेच नॉनव्हेज डे. मम्मीने एका साईडला पापलेटच्या बोटी करून घेतल्या. त्यानंतर बोंबीलसुद्धा चांगल्या प्रकारे कापून बोंबीलच्याही 2-2, 3-3 अशा बोटी करून घेतल्या आणि ते चांगल्या प्रकारे वॉश करून घेऊन दिलं. त्यानंतर पापलेटच्या काही बोटी एका साईडला काढून लिंबू पिळून ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं रश्श्यासाठी. मग एक कढई घेतली आणि त्या कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि कापलेला टोमॅटो टाकून दिला. ते चांगल्या प्रकारे शिजवून घेतले. ते शिजल्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकून दिली. मग नंतर खोबऱ्याचे वाटण टाकून ते खोबऱ्याचा वाटण चांगल्या प्रकारे शिजवून घेतला. तो वाटण शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाले टाकून दिले. ते चांगल्या प्रकारे शिजवून घेतले आणि ते करपू नये म्हणून थोडासा पाणी ॲड केला. त्यानंतर आपल्या कापलेल्या पापलेटच्या बोटीसुद्धा ॲड केल्या. तो मसाला पूर्णपणे त्यामध्ये एकजीव व्हावा म्हणून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्या आणि चवीनुसार मीठ टाकून दिलं. मीठ टाकल्यानंतर ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आणि आपल्याला हवा तितका कढीचा पाणी ॲड करून घेतलं आणि ते शिजवण्यासाठी झाकण ठेवून साईडला सोडून दिलं. दुसऱ्या साईडला बोंबील फ्राय करायची तयारी चालू केली. इथे दाखवल्या गेलेल्या सर्व मसाल्यांचा यूज करून ते एका साईडला मॅरिनेट करून ठेवून दिल्या आणि ते रव्याच्या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून एका साईडला सोडून दिले. मग एका तव्यावर एक पळी तेल टाकून त्यामध्ये लसणाच्या काही फोडी टाकून दिल्या आणि नंतर ते आपले बोंबील सोडून दिले. ते चांगल्या प्रकारे खुसखुशीत झाल्यानंतर आलटी पलटी करून झालेला आहे आपला पापलेटचा रस्सा आणि बोंबील फ्राय.